शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा प्रकार सध्या मालपूर ग्रामस्थांना पाहायला मिळतोय। गावातील वॉर्ड क्रमांक 6 मधील राऊळ नगरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने रस्त्यावर पाण्याचे डबके साचत आहेत। त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात कुठलाच विभाग दखल घेत नसल्याची माहिती येथील नागरिकांतर्फे दिली जात आहे। मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक 6 मधील राऊळ नगरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। मात्र या पाण्याचे या बोर्डात मोठमोठे तळे साचले आहेत। त्यामुळे वाहनधारकांनाच काय तर पायी चालणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावी लागते। विशेष बाब म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून साचत असलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डास मच्छरांची उत्पत्ती वाढल्याने याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। या संदर्भात कित्येकदा तक्रारी केल्यावर देखील या कामाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही। याविषयी ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक यांच्याशीही चर्चा करण्यात आली। त्यांनी 2 दिवसात लिखित झालेली पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले होते। त्यामुळे या कामाची दुरुस्ती केव्हा होते याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे। सुदाम भामरे, मालपूर प्रतिनिधी। मालपूर गावात आणि परिसरातील जमलेले सर्व माता भगिनी आणि या राऊळ नगर मधील सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांची आज या गेल्या 6 महिन्यापासून या मालपूर गावात प्रशासक बसल्यामुळे ग्रामसेवक यांना वेळोवेळी विनंती करून या गावाची, या गल्लीची, या राऊळ नगराची जे काही संकट आलेलं आहे, ज्यामुळे पाईपलाईन लीक होऊन गटारीचं पाणी पाईपलाईनमध्ये जाते आणि तेच पाणी दूषित पाणी लोकांच्या घरात माठात शिरते, तर त्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते, डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि लोक रात्रंदिवस या डाबमधनं प्रवास करतायत। तर तरी या प्रशासकाने या राऊळ नगरमधील वार्ड क्रमांक 6 आणि या गल्लीतल्या बसस्टँडच्या समोरच्या गल्लीतली जी दुर्दशा झालेली ही प्रशासकाने दूर करावी आणि याची या संकटकाळी जो आलेला आहे याची विल्हेवाट लावण्याचं काम हे ग्रामसेवकाचं आहे। अनेक वेळा या ग्रामस्थांनी आणि स्त्रियांनी ग्रामसेवकांना तक्रार केली, लेखी तक्रार दिली, पण ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तर या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की ही तक्रार शासनापर्यंत पोहोचावी आणि ही तक्रार दूर करावी अशी आमची विनंती।